गुणाधीश गोईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंत आनंद या राघवाचा सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता नमो चंदमार्तंड तो खड्गधारी उभा येरुरीला असे सौख्यकारी करी शूल शोभे तुझी थोर सत्ता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा अगामाळसेच्या वरा देवराया असावी शिरीती कृपा छत्र छाया तुझ्या विन आता नसे कोण दाता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे विशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जन्मानी माझ्या वरिशाल जोडी मुक्ता फळांची श्रवणात गोडी रुमाल भेटा श्रीरायजींच्या द्वारी असावे श्री अमृतेश्वराच्या मल्हारी मासा कांत की जय रायजी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मल्हारी मासा कांताला वंदन करतो आपल्यातील हृदयस्थ आत्मारामाला साष्टांग रामराम आज 23 नोव्हेंबर मार्गशीर्ष तृतीया शुक्ल पक्षातली तृतीया आणि दिनांक इंग्लिश कॅलेंडरनुसार आज आहे 23 नोव्हेंबर 23 नोव्हेंबर इंग्लिश कॅलेंडरनुसार याचं एक महत्त्व वेगळं आहे. म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे भूतकाळामध्ये कधीही अशी एखादी वस्तू नव्हती की जिनं पूर्ण जगाला भोळा घातली असेल. म्हणजे आपण रामावतार घ्या, कृष्णावतार घ्या, वामन अवतार घ्या, तर कोणतेही अवतार घ्या, तुम्ही हिमालय पर्वत घ्या, गंगा नदी घ्या, परंतु एकच वस्तू जिनं सगळ्या पृथ्वीतील जे पृथ्वीवरील प्रत्येक मानवाला भुरळ घातलेली आहे आणि आज ती एक वस्तू नसून आपला अवयव होऊन बसलेली आहे. आपल्याकडची ती वस्तू किंवा तो अवयव तात्पुरता बंद करा, त्याचं नाव आहे स्मार्टफोन. 23 नोव्हेंबर 1992 ह्या दिवशी स्मार्टफोनचा जन्म झाला. म्हणजे आता वय किती आहे? 25 अधिक 7 8 किती झाले? 32. तर 32 वर्षाचा हा स्मार्टफोन त्याचा बर्थडे. तरी सुद्धा आपण त्याला बर्थडे विश न करता त्याला थोडंसं काही वेळ बाजूला ठेवू. योगायोगाने आज मला मल्हारी मासाकांताच्या कृपाआशीर्वादाने आज्ञा झाली की इथं काहीतरी बोलायचं. खरं तर ज्यावेळेस कार्यक्रमाची पत्रिका सुरू केली जात होती तर मला कोटीच्या कोटी उड्डाणे हा विषय सांगायला आला होता. आणि जेव्हा कार्यक्रम पत्रिका माझ्या हातात आली तर विषय होता आनंदाची गुरुकिल्ली. आता आनंदाची गुरुकिल्ली आनंदी माणसाने सांगितली पाहिजे. मी प्रत्येकजण स्वतःला आनंदी समजतो, पण प्रत्येकजण स्वतःला लगेच दुःखी पण समजतो. आपल्याला आपलं दुःख दाखवायचा जास्त आवड असते, आनंद दाखवायची कमी असते. जे मला तर आता भीती वाटते, फेसबुकवर एखादा छान फोटो दिसला ना तर काय असतं खाली लिहिलेलं, श्रद्धांजली वारला आहे. खूप कमी वेळा आजकाल बर्थडेचे मेसेज मला दिसतात. समजा तुम्हाला प्रवचन ऐकायला आवडलं तर खूप चांगलं, नाही आवडलं तर तुमच्या आवडता काजू तुम्ही घरी गेल्यावर खा, कारण की आज जागतिक काजू दिवस सुद्धा आहे. मार्गशीर्ष मास याचं एक विशेष महत्त्व आहे. भगवद्गीतेच्या 10वा अध्याय त्यामध्ये विभूती योग हा तो अध्याय आहे. त्यामध्ये भगवंताने सर्वात चांगलं काय हे सांगितलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर मी तुम्हाला म्हटलं की तुमच्या कपाटातली सर्वात चांगली साडी कोणती, सांगता येईल का?
काकू सांगता येईल? कारण काय असतं महिलांचं आहे, कपाट उघडलं की ठेवायला जागा नाही, घालायला कपडे नाही. तर परंतु भगवंताने 10व्या अध्यायापर्यंत येताना श्रीकृष्णाने सगळं सांगितलं होतं. अर्जुनाने विचारलं की श्रीकृष्णा मला सारांश सांग. मग त्याने समरी दिली. मग आपल्याकडे कधी कधी एक मोठं लेक्चर झालं समरी असते, तसं पसायदान ही ज्ञानेश्वरीची शॉर्ट समरी आहे. तसं 10व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने एक समरी दिली की बेस्ट ऑफ बेस्ट काय आहे. जालन्यातला बेस्ट डॉक्टर कोण आहे? तर असं बेस्ट ऑफ बेस्ट त्याने विचारलं तर 4 वेद माहितीत आपल्याला. त्यातला सर्वात बेस्ट वेद, श्रेष्ठ वेद कोणता? सामवेद. सामवेदामधील सुद्धा बृहत साम नावाचा एक त्यातला एक पार्ट आहे, धडा आहे, तो त्यातला त्यात चांगला. सामवेद हा संगीत आणि नृत्य याला किंवा कला ह्या विषयावर जास्त भाष्य करतो. छंद म्हणजे काय माहिती सगळ्यांना? हॉबी. करेक्ट. अजून आवड. अजून व्याकरणामधील छंद माहिती आहे? बरं, मनाचे श्लोक ऐकले सगळ्यांनी? म्हणा. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. हे जे सगळे 205 मनाचे श्लोक आहेत ते एक लयबद्ध आहेत. तो भुजंग प्रयात याच्यामध्ये ते मांडलेले आहेत. तसं भगवद्गीता ही अनुष्टुप छंदामध्ये आहे. रामरक्षा कोणत्या छंदात आहे? अनुष्टुप छंद. अनुष्टुप छंदात आहे. असा 2 छंद सांगितले, भुजंग प्रयात, अनुष्टुप. अजून गायत्री मंत्र आपण म्हणतो, ओम भू भुव स्वहा, तो कोणता छंद आहे? गायत्री छंद आहे. तुम्ही गणपतीचा मंत्र म्हणता, ओम गणपतये नमः, तो कोणता छंद आहे? तो नृत्यत गायत्री छंद आहे. हे संस्कृत व्याकरण, मी काही त्यातला अभ्यासक नाही आहे, संस्कृत हा विषय मला कधीही नव्हता, परंतु हा श्लोक वाचताना की छंदातला चांगला छंद गायत्री छंद, म्हणून गायत्री मंत्राला आपण सर्वश्रेष्ठ मंत्र म्हटलं जातो. तसंच वसंत ऋतू हा सर्व ऋतूंमधला सर्वात श्रेष्ठ ऋतू मानला जातो, कारण तेव्हा झाडाला नवीन पालवी आलेली असते. तसंच जे मराठी महिने चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ त्यातला सर्वात चांगला महिना कोणता आहे? मार्गशीर्ष. हे मी म्हणत नाहीये, भगवंतांनी सांगितलंय. बहुत साम तथा सामनाम गायत्री छंदा सामहम मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकरः. आणि ह्या मार्गशीर्ष महिन्यातल्या तृतीयेला मला इथं बसण्याचा योग आलेला आहे. हे माझं पण काहीतरी परमभाग्य असावं माझ्या मागच्या काही 7-8 पिढ्यामधला. आता आपण विषयाकडे येऊ. आजचा विषय मला दिलेला आहे आनंदाची गुरुकिल्ली. समजा मी जर तुम्हाला 100 रुपये दिले तर 100 रुपये दिले आणि म्हटलं किलोभर तांदूळ घेऊन ये, आणशील का? बरं, कारण 50 रुपये तुला उरतील शिल्लक. काय करशील का तुम्ही? वापस देईल. बरं, मी जर म्हटलं शंतनू महाराजांना की शंतनू हे 1000 रुपये घ्या आणि 1 किलोभर आनंद घेऊन या, आणता येईल? नाही. भूतपाला काकाला म्हटलं मी, काका 1 किलोमीटर बरं 1 सेंटीमीटर आनंद आणून द्या, बरं 100 ml नाही. आनंदाचं कोणतंही प्रमाण नाही, कोणत्याही मेजरमेंट स्केलमध्ये आनंद मोजता येत नाही. मग आनंद कसा मोजतात? तो एक आत्मिक समाधान असतं, मनाला लाभलेलं एक वेगळी अनुभूती असते. आनंद हा अनुभवता येतो, तो विकत घेता येत नाही, तो मोजता सुद्धा येत नाही. कधी कधी आपण सुख आणि आनंद हे 2 शब्द सोबतच वापरतो किंवा समानार्थी असे समजतो. प्रत्यक्षात तसं नाहीये. सुख वेगळं, आनंद वेगळं. कसं ते आपण पुढे बघू. बरं, साधारण आपल्यापैकी प्रत्येकाने घर बांधलेलं, जे काही आता पांढरे केस आहेत इकडचे, माझे पांढरे पण ते अभ्यासाने झालेले, वयाने नाही झालेले. घर बांधलंय, ऑलमोस्ट सगळ्यांनी घर बांधलेलं, इकडचे सोडले या लाईन मधले तर काय म्हणतात, घर पाहावे
बांधून लग्न पाहावे करून. दोघा तिघांचं लग्न बाकी आहे. तर मध्यमवर्गीय माणसाचं जास्तीत जास्त पुंजी, जास्तीत जास्त पैसे हे घरामध्ये जातात. EMI पगार आला की 50-60% पैसे हे कुठे जातात? बँकेत EMI मध्ये जातात. बरोबर आहे. आणि घरामध्ये काय मिळतं आपल्याला? सुख सोयी मिळतात. बरोबर आहे. मुंबई पुण्यामध्ये घर नसतं, ते काय असतो? फ्लॅट असतो. जो EMI भरता भरता फ्लॅट होतो तो असतो फ्लॅट. तर ह्या घराची जाहिरात आपण बघितली, गुढीपाडव्याला खूप जाहिराती येतात. सर्व सुख सोयींनी युक्त घर, गार्डन, किचन, ट्रॉलीज, चिमणी माहिती आहे? किचनमध्ये चिमणी मिळते. त्यानंतर सोफा सेट, AC, कर्लॉनचा बेड, सगळं सुसज्ज सुख सोयींनी युक्त असं घर. परंतु एक तरी बिल्डर मला दाखवा जो विचारेल किंवा जो विकेल आनंदयुक्त घर आहे का? नाही. कारण की आनंद विकताच येत नाही आणि विकत घेता सुद्धा येत नाही. तो काय करावा लागतो? अनुभवावा लागतो आपल्या आत्म्यामध्ये, आपल्या मनामध्ये. तुमचा हप्ता सोडा, साधारण घर बांधलं, आनंद मिळाला वगैरे वगैरे. समजा कोणाचा पगार असेल 1,000 रुपये, कोणाचा असेल 10,000, कोणाचा असेल ₹1,00,000, ₹5,00,000. किती पण पगार असला तरी आनंद मिळत नाही. हे सोडून द्या. जेव्हा महाभारतातलं युद्ध संपलं, दुर्योधनाला हस्तिनापूरचं पूर्ण साम्राज्य मिळालं. तत्कालीन सर्वात मोठं राज्य दुर्योधनाकडे होतं. म्हणजे आजचा आपण अमेरिका म्हणू फार किंवा सगळ्यात श्रीमंत आणि बल्लाढ्य राष्ट्राला अमेरिका आपण मानतो. तर त्या काळचं सर्वात बल्लाढ्य राष्ट्र हस्तिनापूर कुणाला मिळालं होतं? युधिष्ठिराला मिळालं. बरोबर आहे. कशा कौरवांचा वध केला आणि युधिष्ठिराला राज्य मिळालं, परंतु शांती, समाधान, आनंद मिळाला. मग तो विचारात पडला की कुणाला विचारू मी? साधारणतः जेव्हा आपण पराक्रम करून येतो तेव्हा आपण मोठ्यांच्या पाया पडतो. मग युधिष्ठिराच्या घरामध्ये मोठं कोण शिल्लक होतं? मोठे भाऊ गेले होते. धृतराष्ट्र, गांधारी आणि विदुर ते वानप्रस्थ आश्रमाला निघून गेले होते. भीष्म शिल्लक होते, परंतु ते असे बाणांवर झोपलेले होते. झोपलेले जे ते कोण आहेत? भीष्म पितामह. आणि ज्याचे असं तुरा लावलेला आहे तो कोण आहे? युधिष्ठिर. तर युधिष्ठिर म्हणतो भीष्माला की मला एवढं सगळं मिळालं, मला आशीर्वाद द्या आणि काहीतरी सांगा ज्याने मला आनंद मिळेल. आपला विषय आहे आनंदाची गुरुकिल्ली. तर हा प्रश्न त्यालाही पडला होता बघा. तत्कालीन सर्वश्रेष्ठ राजाला, ज्याला आपण धर्मराजा म्हणतो, त्यालाही प्रश्न पडला. मग त्यांनी काय विचारलं? किमैकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणं स्तुवन्तकं कमर्चन्त प्राप्नुर्युर्मानवा शुभम. शुभम होईल, आनंदी होईल असं मला काहीतरी सांग. भीष्म म्हणाले तुझ्या बाजूलाच बसलेला आहे ना. कोण बसल्या बाजूला? कृष्ण भगवान. हा कृष्णच हाच आनंदाचा उगम स्रोत आहे. तोच तुला आनंद देऊ शकतो. मी काय करतो? सकाळी 5ला उठतो, जिमला जातो, 9 वाजता जेवण करून ओपडीमध्ये बसतो, सकाळी 10 ते रात्री 8, रात्री 12-1 वाजता उठून पेशंट बघतो, पैसे घेतो. आनंद मिळतो का? तुमच्यापैकी कोणी शिक्षक असेल, कोणी वकील आहे, कोणी सरकारी नोकर आहे, कोणी व्यावसायिक आहे. 24 घंट्यापैकी 12-13 घंटे काम करून ₹1,00,000 कमवले, पण आनंद? विद्यार्थी शाळेत जातो आणि काय म्हणतो? मी आलो आणि परीक्षेमध्ये 70% पडाले. आजकाल 90-80-90% पडतात, पण आनंद आहे का? आनंद कुठे आहे सगळ्यात जास्त? तो आपण बघू. आता आपला मूळ प्रश्न होता सुख आणि आनंद. बघा, सुख आणि आनंदामधला फरक काय? काय म्हणला बरोबर? त्वचा. हे काय सगळे कोणते ऑर्गन आहेत? मुग्ध नाही. स्पृहा कोणते ऑर्गन आहेत? ते सेन्स ऑर्गन म्हणजे ज्ञानेंद्रिय. ह्या ज्ञानेंद्रियाने आपण काहीतरी आत्मसात करतो. डोळ्यांनी आपण बघतो, कानाने ऐकतो. असे जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत तसे 5 कर्मेंद्रिय सुद्धा आहेत. माहिती आहेत? 5 कर्मेंद्रिय कोणते सांगता येईल?
विनोदराव का कर्मेंद्रिय माहिती आहे? तर ज्ञानेंद्रिय तर कर्मेंद्रिय आहेत. हात, पाय, वाचा, एक्सक्रिटरी ऑर्गन म्हणजे गुदद्वार आणि सेक्शुअल ऑर्गन्स, ज्याने आपण काहीतरी देतो ते काय कर्मेंद्रिय, काही घेतो ते ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रियाला हवं असं वाटणारं ते असतं सुख, ज्ञानेंद्रियांना नको वाटणारं असतं दुःख. एक छोटं उदाहरण घेतो. लता मंगेशकर गाती आहे, साहिलचं गाणं आहे, आर डी बर्मनचं संगीत आहे आणि शांत आवाज आहे, सुमधुर आहे, कोणीच नाही, मी एकटाच आहे आणि आपण कानाला हेडफोन लावून गाणं ऐकतोय. कसं वाटेल कानाला? सुख का दुःख? सुखच वाटेल. डॉक्टर सबनीस प्रवचन सांगतायत कानाला दुःख होईल. सुख आणि दुःख यातला फरक समजला की जे इंद्रियांना हवं ते सुख, नको ते दुःख. जे मनाला हवं किंवा आत्म्याला हवं तो आनंद. इथं नायकवाडी बोलण्यामध्ये आमचं घर आहे, तुझा वाडा आहे जपनीसांचा, तर तो काळाचौकात पडलाय, त्याचं नाव आनंद भुवन असं होतं. आमच्या पंचोबांचं नाव आनंदराव. 3 साधारणतः इमोशन्स असतात. एक असते सॅड, एक असते हॅप्पी आणि एक असते सोसो किंवा ओके, सुखी पण नाही आणि दुःखी पण नाही. पण जगामध्ये नाही का, जसं मी सांगितलं, इंद्रियाला हवं असणारं सुख, नको असणारं दुःख. साधं उदाहरण घेऊन साखर. साखर चांगली का वाईट? साखर खाणं वाईट का चांगली? वाईट. किती जण वाईट वाटतं? हात वर करा बरं. चांगली किती जण वाटतं? आता चांगली म्हणणारे लोक जास्त आहेत बरं का. आता एक गंमत बघा, निरामयमध्ये मागच्या, खरी गोष्ट खोटी गोष्ट नाहीये, मी निरामयमध्ये काम करतोय, खरं आहे, गोष्ट आहे खरी बरं का. एक पेशंट आला एकदम सिरियस, 65-70 वर्षाचे आजोबा होते, खूप घाम आला, बोबडी वळाली, बेशुद्ध पडले, धरधरून घाम आला, अंग थंड पडलं, लोकांना वाटलं म्हातारं गचकला आता, काही खरं नाही. पण डॉक्टरांकडनं आपण सर्टिफाय करू म्हणून त्यांनी आणलं. मी बघितलं, नाडी चालू होती, इमर्जन्सी मी ॲडमिट केलं, म्हणलं प्रयत्न करून बघू. शुगर चेक केली, त्याची शुगर होती 30. किती? 30. हां, नॉर्मली शुगर असते 100पेक्षा जास्त, त्याच्यामुळे शुगर कमी झाली म्हणून ते म्हातारं गळलं होतं. आणि आम्ही आयसीयूला ॲडमिट केलं, शुगरचं सलाईन लावलं, त्याला डेक्स्ट्रोज असं म्हणतात. ते शुगरचं सलाईन लावलं आणि 15-20 मिनिटामध्ये आजोबा उठून बसले, बोलायला लागले, पेढे वाटले, कारण अजून मृत्यूपत्र लिहायचं बाकी होतं. मग त्याच्यासाठी शुगर काय? चांगली. किती लोक चांगली म्हणले होते? भरपूर लोक चांगले म्हणले होते. दुसऱ्या दिवशी एक आजी आली, तशीच कोमामध्ये, बीपी लागत नव्हता. मग 2 दिवस झाले, आज खूप पोटात दुखतंय, उलट्या होत आहे. आम्हाला वाटलं काय ॲसिड झाली असेल, आम्ही गोळ्या दिलं, हे केलं ते केलं, साखर पाणी पाजलं तिला, साखर पाणी पाजलं, सरबत पाजलं, पण आजीला काही बरं वाटलं. आता सकाळपासून बेशुद्ध पडली. आली, मी ॲडमिट केलं, मशीनवर शुगर चेक केली, शुगर दाखवली हाय. हाय म्हणजे 700पेक्षा जास्त. आता ते डेक्स्ट्रोज तर त्या आजीला लावलं तर काय होईल? नाम नाम सत्य आहे. मग सांगा आता, शुगर चांगली का वाईट? वाईट. म्हणजे वस्तू तीच, हॉस्पिटल तेच, आयसीयू तेच, 2 रुग्ण वेगळे, दोघांसाठी चांगलं आणि वाईट वेगळं. एखाद्यासाठी जी गोष्ट वरदान ठरते, दुसऱ्यासाठी शाप ठरू शकते. दशरथाला शाप दिला कोणी? श्रावण बाळाच्या वडिलांनी. त्याच्यामुळे त्याला काय दिसलं? वरदान दिसलं की तू पुत्रवियोगाने मरशील. बरोबर आहे. म्हणजे आपला कोणतीही वस्तू, गोष्ट, परिस्थिती ही व्यक्ती, स्थळ आणि वेळ सापेक्ष असते. ती चांगली किंवा वाईट हे त्या त्या प्रसंगावर ठरत असते. मग चांगलं आणि वाईट आपल्याला कुठं समजतं? इंद्रियांना. आपण एक साधा आपण भौतिक मांडला होता. कासव दिसलं तुम्हाला फोटोमध्ये? समोर कासव दिसतंय देवासमोर. देवासमोर कासव का असतं बरं? कासवाचे 6 अवयव हे कवचाच्या बाहेर आलेले दिसत आहेत. 4 पाय,
तोंड आणि शेपूट हे बाहेर येतं, परंतु कासवाला एक अशी दिव्य शक्ती आहे की ते सगळे अवयव त्याच्या कवचामध्ये घेऊन राहू शकतं. म्हणून कासवाचं वय कमीत कमी 100 वर्ष असतं आणि 500-700 वर्षापर्यंत कासव जगतं. 2-4 वर्षाखाली आम्ही बाली ह्या इंडोनेशियाच्या राज्यामध्ये गेलो होतो. तिथे टर्टल आयलँड म्हणून आयलँड आहे, त्या ठिकाणी कासवच कासव आहेत आणि तिथं 500 वर्ष जुनं कासव आम्ही हातामध्ये उचललं होतं. ते दोन्ही हाताने पण लवकर उचलत नव्हतं, एवढं जड कासव होतं. कारण कासव आपल्या इंद्रियांवर काय करतं, कंट्रोल, नियंत्रण. जो माणूस आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवू शकतो तो दीर्घकाळ जगतो. आपण आपल्या इंद्रियांना सुख मिळावं म्हणून मरमर करतो आणि लवकर मरतो. दुःखाचं मूळ कारण काय? आता सुख पाहिजे किंवा आनंद पाहिजे तर दुःख नसलं पाहिजे. एक मोक्ष असं म्हणतात बघा सगळे. मोक्ष खूप अवघड शब्द आहे. मोक्षाची साधी व्याख्या आहे सकल दुःख निवारण आणि परम सुखाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. मग दुःख निवारण करण्यासाठी काय करावं लागेल? एकदा गौतम बुद्धाला एक जण भेटला आणि विनोद कुलकर्णी भेटला. म्हणे गौतम बुद्धाला नमस्कार केला आणि म्हणे मला आयुष्यात सारखं दुःख आहे म्हणे. मी जन्मलो तर कोणी माझं पाहिलं नाही म्हणे दुःख. का? आधीचे होते 1-2 जण पोरं, हे तिसरं झालं दुःख. त्या सिस्टरने मला मारलं म्हणे असं पाठीवर, मी रडलो नाही तर दुःख. शाळेमध्ये नापास झालो, नापास झाला नाही कधी, दुःख. केस गळाले, दुःख. केटरिंग व्यवसाय सुरू केला, चांगला चालला नाही, दुःख. लग्न होत नाही, दुःख. रडायला लागलं, मला दुःखच खूप आहे. गौतम बुद्ध म्हणाले शांत हो, दुःखाचा पाडा वाटतं, आता काय पाहिजे? म्हणजे मला दुःखाचं कारण काय मला सांगा. मी तो आत्ते मामे भाऊ आहे तर पद्माकर लागला म्हणजे MBBS, मी लागलो नाही. काय दुःखाचं कारण आहे मला सांगा. गौतम बुद्धांनी सांगितलं काय असं बरं कारण? काय वाटतं दुःखाचं कारण काय? तू कशाला जन्मलास? की जन्म हे दुःखाचं मूळ कारण आहे. समजा जन्म झाला नाही तर दुःख येईल का? नाही. हे माझं बोलणं नाही आहे, गौतम बुद्धांचं आहे. पुढे समर्थांचा पण श्लोक आहे तसा, तो पण दाखवणार आहे. परंतु जन्म झालाय आता नाही येईल. जन्म झाला नाही म्हणून पण दुःख होतं. बरोबर आहे. जन्म झाला नाही म्हणून दुःख होतं. मल्हार म्हणतोय आई वडिलांना दुःख होतं मुलगा नाही झाला तर अपेक्षा, एक्सपेक्टेशन इज वन ऑफ द रिझन. म्हणजे आपण अपेक्षा खूप करतो बघा. मी इतका अभ्यास केला, मला 95% मार्क पडले पाहिजे, 95% पडले नाही म्हणून दुःख होतं. मी पेशंट तपासला, खूप क्रिटिकल होता, चांगला झाला, पण त्याने बिल भरलं नाही, काय झालं? दुःख झालं. मला चांगली बायको भेटली पाहिजे. अजून जर वर्षभर थांबलो असतं ना तर धनश्रीपेक्षा सुंदर बायको भेटली असती किंवा हुंडा तरी भेटला असता. मला हुंडा भेटला नाही. किंवा बाई असं म्हणते, चिठ्ठीत काकू म्हणतात अजून थांबले असेल ते पहिलं ठिकाण आलं होतं मला, ते चांगलं होतं. म्हणजे आमच्या जोशी काकू नेहमीच म्हणतात माझ्या माहेरी खूप श्रीमंती होती. असं हे प्रत्येकाच्या मनामध्ये असतं. कोणी बोलून दाखवतं, कोणी दाखवत नाही. थोडं थांबलं असतो तर चांगली बायको भेटली असती तर चांगला नवरा भेटला असता. आपली अपेक्षा वाढत जाते. अपेक्षा हे मूळ कारण आहे. त्या अपेक्षा ठेवली नाही. तर माझं उदाहरण सांगतो. एक 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक पेशंट माझ्याकडे आले, एकदम नाही आत्ताची 3-4 वर्ष कशाला, काल परवाची गोष्ट आहे. गजानन भोजनालय माहिती सगळ्यांना. ते पेशंट म्हणजे एक ग्राहक गजानन भोजनालयामध्ये जेवण करत होता. तो आला, त्याने वाढलं, त्याने जेवण केलं आणि त्याला तो अस्वस्थ झाला, तो कोलॅप्स झाला. त्याचं नाव त्रिवेदी. आता आम्हाला नाव कोणाला माहीत नाही. तो गजानन भोजनालयाचा मालक आहे खंडेलवाल, त्यांनी आणि एक कमलेशजी म्हणून त्यांनी उचलून माझ्याकडे आणलं. मी नाईट ड्युटीला होतो, रात्री 10-10:30 वाजले होते. पेशंट आला एकदम सिरियस, त्याला काही बोलता येणं काहीच होईना. आम्ही ॲडमिट केलं. ते कमलेशजी म्हटले की भाई ये कौन है, क्या है, मुझे कुछ पता नहीं है, लेकिन वो अच्छा दिखता है, कपडे सुतरे साफ आहे, टीका लावलेला आहे, म्हणजे काहीतरी चांगला माणूस वाटतो म्हणून मी आणलं. मी ॲडमिट केलं. मला अपेक्षा काय,
किंवा मी याला नीट केलं किंवा हा मेला तर माझं बिल कोण भरेल? काही शक्यता आहे का? नाही. पण म्हणलं ठीक आहे. मग आम्ही ॲडमिट केलं 10:30 वाजता. 12 वाजेपर्यंत आम्ही ट्रीटमेंट केली. थोडा शुद्धीवर आला तर मोबाईल त्यांनी अनलॉक करून दिला. त्याच्या भावाला फोन केला, तो होता इंदोरला फोन लावला, असं आहे भाई बोला आप टेन्शन मत लो मैं निकलता हूँ. बघा तोपर्यंत आम्ही तिघंच आहेत, डॉक्टर सबनीस, कमलेश आणि लक्ष्मीनारायण, आम्ही तिघंच आहेत. आम्ही आमचं माझ्या भरोश्यावर मेडिकल दिलं, सगळं झालं. 20,000 रुपयाचं मेडिकल झालं. बघा प्रत्येक वेळेस आपल्या डोक्यामध्ये गणित असतं. तुम्ही व्यवसाय डॉक्टरचा करा, पैशाचं गणित आपण नेहमी लावत असतो. 12 वाजता काय झालं माहिती आहे का, एक HDFC बँकेचे मॅनेजर माझ्याकडे आले. म्हणजे डॉक्टर साहेब असाचा पेशंट तुमच्याकडे ॲडमिट आहे. म्हटलं हो ॲडमिट आहे. मी म्हणतो माझ्या मित्राचा भाऊ आहे, मी HDFCचा मॅनेजर आहे म्हणे, काही काळजी करू नका मी सगळं बघतो. तो एका गोळा बिस्किटच्या फॅक्टरीमध्ये मार्केटिंगचं काम करतो. मार्केटिंगसाठी जालन्यामध्ये आला होता. आम्हाला लिंक लागली. एक हरीश सुख नावाचा एक होलसेल व्यापारी जालन्यामधला, तो आला. मला फोन आला म्हणे बघा. नंतर येस बँकेचा मॅनेजर आला. किती लोक आले? 6-7 जण जमा झाले की हम बिल भरेंगे आप टेन्शन मत लो उसको ठीक करो. माझी अपेक्षा होती की बाबा मला पेशंट नाही भेटले तरी चालेल, पेशंट चांगला झाला पाहिजे. त्यांनी मला माझ्या बिलाच्या ओव्हर अजून 5,000 रुपये बक्षीस दिलं. मला 5,000ची अपेक्षा होती का? मला आनंद, माझं 15,000 बिल झालं होतं. त्या 15,000मुळे आनंद झाला का 5,000मुळे झाला? ज्याची अपेक्षा नव्हती ते भेटलं की जास्त आनंद होतो. मग अपेक्षा ठेवलीच नाही तर किती आनंद होईल? आनंद कसा मिळवायचा समजलं? मी जेव्हा 12वीला होतो ना, मी इथून 10वीपर्यंत शिकलो. मी तो उमराचं झाड होतं, त्या उमरा झाडाखाली बसून मी अभ्यास करायचो. समोर नगरखान्या. मला फक्त एवढं माहिती होतं की हे पायथागोरसचं प्रमेय आपल्याला पाठ करायचं आहे बस. दुर्दैवाने मला 83% मार्क पडले आणि मला सायन्स घ्यावं लागलं. सायन्स घेतल्यावर मी JS कॉलेजला गेलो. 11वी-12वी करताना माझी आई म्हटली की तू D.Ed कर. काय कर? D.Ed कर. माझ्या घरामध्ये सगळ्यात जास्त शिकलेली माझी संधी आत्या MA झालेली. बाकी त्याच्यापेक्षा म्हणजे 10वीच्या पुढे कोणी शिकलं नाही. खंडू काका पण 10वीला ITI लागला. माझे वडील 4थी शिकलं. दिनू काका 7वी शिकला. आप्पा शिकले होते वाटतं 7वी-8वी त्या काळातले. 10वीच्या वर कोणी शिकलं नव्हतं. माझी अपेक्षा काय होती, मला D.Ed झालं म्हणजे मी शिक्षक झालं पाहिजे. परत दुर्दैव झालं, मला 12वीला खूप चांगले मार्क पडले आणि MBBSच्या एंट्रन्समध्ये पण चांगले मार्क पडले. MBBSला माझी अपेक्षा काय होती? शिक्षक बनायची. झालं काय? डॉक्टर. मग सुख होईल का दुःख होईल? पण माझी अपेक्षा असली असती MBBS व्हायची आणि D.Ed भेटलं असतं तर दुःख झालं असतं. त्यामुळे काय करायचं? कर्म करत राहायचं. फळाची अपेक्षा ठेवायची नाही आणि चिंता करायची नाही. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. घडे भोगणे सर्व ही होते, श्रीमंतते खेद माणी वियोगे. जय जय रघुवीर समर्थ. 10वीला धडा होता आम्हाला. विनोद तुला आठवतं का? बीमार न होणे का दुःख. काय धडा होता? बीमार न होणे का दुःख. आणि त्याच लेखकाचा एक धडा होता कोणता? सायकल चोरी जाणे का सुख. आता धडा सांगत नाही मी, पण लोक चिंता फार करतात. मला लग्न होईल का, पोरग होईल का, पोरग मेरिटमध्ये येईल का, डॉक्टर इंजिनियर होईल का, नोकरी होईल का, नोकरी लागल का, छोकरी भेटेल का, पोरग होईल का, पोराची मुंज होईल का, त्या नातवाचं लग्न होईल का, नातू असेल तर. अरे किती चिंता. हा, तुम्हाला असं काय वाटतं बरं सगळं मीच करतो म्हणून? शंकराचार्य काय म्हणतात? वातुल कांतू नास्ती नियंता. ज्या परमेश्वराने हे जग निर्माण केलंय, ज्यांनी चोच दिली आहे, दान पण तो देणारच. कर्म करायचं, फळाची अपेक्षा करायची नाही. भगवद्गीतेतला हा श्लोक फार महत्वाचा आहे आणि खूप बोधप्रद आहे. सगळ्यांनी पहिलं चरण त्यातलं पाठ आहे सगळ्यांना. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोस्तु कर्मणी. मला एकदम भेटला. मी कधी कधी
काय करतो माहिती का, माझ्या ओपडीमध्ये कोणी असं आलं ना, वैष्णवी आलं नाही ना ओपडीमध्ये, तो मी तुला म्हणतो मी की मला श्लोक वाचत जा, भगवद्गीता वाचत जा. तर हा श्लोक मी एकदा माझ्या टेबलवर लिहून ठेवून तो वाचत होतो. आणि एकदम म्हणला की डॉक्टर काय वाचतो, हा वाचतो. म्हणजे मग कर्माची फळाची अपेक्षाच करायची नाही तर कर्म कशाला करायचं. जर का फळ नकोच आहे, फळाची अपेक्षा आहे का, नाही, मग कर्म कशाला करायचं. याचा अर्थ लोक असा घेतात की कर्माची अपेक्षा तर फळ कर्मही करू नका, फळं घेऊ नका, जरी हरी पलंगावरी. पण संतांना इवन श्रीकृष्णाला पण हे अपेक्षित नाही. श्रीकृष्ण काय म्हणतो, कर्म केलंच पाहिजे, कर्म केलेची करावे. फक्त कर्म फळाची अपेक्षा नको, त्याला संग नको, त्याला चिटकायचं नाही. बरोबर आहे. म्हणणारनी खूप अभ्यास केला, त्याला वाटलं की पहिला नंबर आला पाहिजे, पण नाही आला, काय प्रॉब्लेम आहे. परंतु आपण जी प्रोसेस करतो ना, म्हणजे बघा आता मी 60-70 मिनिटं बोलणार आहे, पण 60-70 मिनिटासाठी मी मागचे 4-5 दिवस झाले तयारी करतोय. तर तो आनंद खूप आहे की मी हा श्लोक वाचला आणि या श्लोकाचा अर्थ मला समजला. हा जो प्रोसेस आहे ना, त्या प्रोसेसमधला आनंद आहे. बोल्ट नावाचा एक रनर आहे बघा, तो ऑलिम्पिकमध्ये रनिंगची स्पर्धा जिंकला की तरी 45 सेकंड्समध्ये तो स्पर्धा जिंकला आणि त्याला 50 लाख रुपयाचं पारितोषिक मिळालं. किती सेकंदामध्ये मिळालं, किती लाखाचं, मग 50 लाखासाठी वेळ किती लागला, त्याला किती वेळ पडावं लागला, 45 सेकंड्स. ठीक आहे. मग गोपी महाराज पण 45 सेकंड, त्याला बक्षीस मिळेल का. त्या 45 सेकंडसाठी त्यांनी 10-15 वर्ष दररोज सराव केला होता. तर ते एन्जॉय करायचं. आपण अभ्यास करताना आपला अभ्यास एन्जॉय करायचा, काम करत असताना आपलं काम एन्जॉय करायचं. आता हा फोटो तुम्हाला दिसला, 2 महिला आहेत बघा. महिलांबद्दल जास्त बोलतोय, परंतु त्याच्याशिवाय काय ना रंजकता येत नाही. बरं, काय वाटतं, कोणती महिला जास्त आनंदी असेल, शांत समाधानी असेल, जिच्या अंगावर किलोभर सोनं येते का दुसरी. कशामुळं, कारण की जर ध्यान करायचं, समाधानी आहे, तुम्हाला चेहऱ्यावर आनंद दिसतो. बरोबर आहे. आणि हा आनंद किलोभर सोन्याने मिळणार आहे का. सुख आणि आनंद हे कसं वेगळं हे आपण बघितलं. जगामध्ये सर्वात सुखी कोणी आहे का. समर्थ काय म्हणतात, जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे, मनात वांचिले पूर्व संचित केले, भयासारखे भोगणे प्राप्त झाले. जय जय रघुवीर समर्थ. जगामध्ये सर्वात सुखी असा कोणीच नाही. युधिष्ठिर सुद्धा नव्हता. हस्तिनापूरचा साम्राज्य होतं तरी तो सुखी नव्हता. काय दिसतंय तुम्हाला या स्लाइड मध्ये, मला एक आरोग्य दिसते का, कोण आहे हिरोईन, कोण आहे. त्या श्लोकाचा तिचा काही संबंध नाहीये. मला असं वाटलं की झोपेल किंवा काही लक्ष केंद्रित करत, तुमचं लक्ष केंद्रित करण्यासाठी ती हिरोईन दाखवलेली. प्रत्येकाला काय वाटतं, मला चांगलं खायला भेटलं पाहिजे, शिरा लाडू बर्फी चांगलं भेटलं पाहिजे, चांगलं कपडे भेटले पाहिजेत, कपाट कपड्यांनी दासबोधातली ओवी आहे, बरे खावे बरे जेवावे, बरे जावे बरे नेसावे, मनासारिखे असावे सकळ काही श्रीराम. ऐसे आहे मनोगत तरी ते काहीच न होत, बरे करता अकस्मात वाईट होते श्रीराम. मी खूप प्रयत्न करतो पण माझ्या मनासारखं होत नाही. माझी अपेक्षा असते की मला इतकं मिळावं पण तितकं मिळत नाही. मग मनाला काय वाटतं, वाईट वाटतं. वाईट कशामुळे वाटतं, बरे करता अकस्मात वाईट होते श्रीराम. म्हणून अपेक्षा जर नाही केली तर अजून एक गडबड आहे बरं का. मला नाही भेटलं तर चालेल पण दुसऱ्याला नाही भेटलं पाहिजे, ही एक फार मनाची भावना असते बरं का. म्हणजे 2 भाऊ आहेत, 2 भावाकडे वडील समजा गेले, त्यांनी
11 एकर शेती ठेवली. हा, आणि ती अशी होती की एका ठिकाणी 6 एकर होती, एका ठिकाणी 5 एकर होती. मला 6 एकर नाही भेटली तर चालेल, पण त्याला नाही भेटली पाहिजे. ती 1 एकर खंडोबा बिलकुल संस्थानाला दान जाऊ द्या, पण त्याला नाही भेटली पाहिजे. एक जुना पिक्चर आहे, तुम्ही पाहिलं असेल, राज कपूर, गुरुदत्त आणि नरगिस यांचा. त्यातले गाणे बघा. गुरुदत्त आणि नरगिस असतात आणि समोर राज कपूर गाणं म्हणतोय. ती त्याची एक्स गर्लफ्रेंड आहे आणि तिचं आता त्या गुरुदत्त सोबत काहीतरी टाका भिडलेला असं समजू आपण. काय गाणं आहे? तुम अगर मुझको ना चाहो तो कोई बात नहीं, तुम किसी और को चाहोगी तो बड़ी मुश्किल होगी. तर 3-4 कडेवरचं गाणं पुढं एक तर माझ्या आवाजात तुम्हाला ऐकावं वाटणार नाही आणि मला ते पाठ पण नाही आहे, तिथं सांगायचं ती ठिकाण पण नाही. फक्त आपण आपलं अध्यात्म, आपले विचार, त्यातनं काय घ्यायचं हे आपण कसं ओळखावं. म्हणजे त्या साहिब लुलव्यांनीला पण हे सुचलं होतं की माणसाची अवस्था किंवा भावना कशी असते, दुसऱ्याला भेटलं नाही पाहिजे. नवरा मेला तरी चालेल, परंतु सवत काय झाली पाहिजे? सवत विधवा झाली पाहिजे. सध्या निवडणुकीचं वातावरण आहे, बंडखोरी जोरात आहे, बरोबर आहे. एक असाच एक बंडखोर उमेदवार, जुनं कार्टून आहे, तुला काय विचारतो पत्रकार की साहेब तुम्ही बंडखोरी करून उभे राहिलेला आहात, तुम्हाला निवडून येईल याची खात्री आहे का? तो उमेदवार काय म्हणतो की मी निवडून नाही आलो तरी चालेल, पण माझ्या पक्षाचा उमेदवार पडला पाहिजे. मला तिकीट नाही दिलं ना त्यांनी. मग तिकीट कोणाला दिलं? केदारला तिकीट दिलं, मला नाही दिलं. मी निष्ठावंत आहे, तो घुसखोर आहे, त्याला तिकीट दिलं मला. मी तो पडला पाहिजे, माझा पक्ष पडला, मी पडलो तर चालतं. विरोधक निवडून आला तरी, घड्याळ आली तरी चाल, पण हे पडलं पाहिजे. पण खरा आनंद कुठे मिळेल बरं? खरा आनंद काय सांगावा तुम्हाला सांगतोय? हा खरा आनंद आहे का? कोणता पिक्चर आहे? बरं का हा आनंद महेंद्र खरा आनंद आहे का? हा खरा आनंद कोण आहे? देवानंद का? हा खरा आनंद आहे? विश्वनाथन आनंद? हे सगळे आनंद खरे आहे का? हा आनंद खरा आहे? कशामुळे? आनंद. बघा प्रत्येकाला हे पटतंय, पण 3 घंटे पिक्चर बघतो, 3 घंटे आनंद स्वामीच्या मंदिरात जाऊन बसतो का? सगळ्यांनी एकमुखाने सांगितलं की ते आनंद चांगले नाहीये. परंतु देवानंद पिक्चर किंवा जो कोणता पिक्चर असतो तो आपण 3 घंटे एक तो लावून बघतो, फोन आला तरी सायलेंट करतो. पण मारुती मंदिरात उपासनेला जाऊन कधी घंटाभर तरी बसतो का? मग प्रत्येकाला हे मान्य आहे की आनंद तर मंदिरात आहे, तर चित्रपटगृहामध्ये वेळ काय घालवायचा? बरं आनंद कोणता पाहिजे? टेम्पररी का परमनंट? माझ्याकडे मारुती गाडी होती, आता बोर झाली, 4-5 वर्ष झाले. मी हुंडाईची घेतली. हुंडाईच्या गाडीचा आनंद किती दिवस टिकला? 5 वर्ष. आता विनोद कुलकर्णीने घेतली, एक्स्ट्रा घेतली, घेऊन किती दिवस झाले? 6 महिने झाले. ज्या दिवशी घेतली त्या दिवशी जो आनंद होतो आज आहे का? नाही आनंद होतो. मग तो टेम्पररी आहे. परमनंट कुठे भेटेल बरं? मग आपला आनंद पाहिजे. परमनंट ब्रह्म हा शब्द आपल्याकडे खूप प्रचलित आहे बघा. म्हणजे ब्रह्ममुहूर्त म्हणजे बेस्ट ऑफ द बेस्ट मुहूर्त म्हणजे ब्रह्मसुख. मग सुख कसं पाहिजे मला? ब्रह्मसुख किंवा परमसुख पाहिजे. मग ते परमसुख मला डॉक्टरकडे मिळेल, शिक्षकाकडे मिळेल, व्यापाराकडे मिळेल, सोनाराकडे मिळेल, पतसंस्थेमध्ये मिळेल का श्रीराम फायनान्समध्ये मिळेल? कुठे मिळेल? गुरुकडे मिळेल. गुरु कोणी दगडाला म्हणेल, कोणी समर्थांना म्हणेल, कोणी अजून कोणाला म्हणेल. समर्थांचे गुरु प्रत्यक्ष श्रीराम होते. मग आपल्याला काय पाहिजे? ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम
एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. त्यातला द्वंद्वातीतम हा एकच शब्द सांगतो, तर पूर्ण श्लोक सांगायला 1 तास लागेल. द्वंद्वातीतम, द्वंद्व म्हणजे काय? दोन. ज्या ठिकाणी दोन येतं ना त्या ठिकाणी दुःख येतं. एक असेल तर दुःख नसतं, आनंद असतो. बघा, समजा 11 एकर शेती आहे आणि एकच वारस आहे, तर दुःख होईल का? पण 11 एकर शेती आणि 3 वारस आहेत, तर तिघांना पण दुःख होईल. वकील साहेबांकडे नेहमी येतात क्लायंट, भावाभावाचे भांडणं झाले कशावरून? प्रॉपर्टीवरूनच. 17-80 कटत असतात. बघा, पण एकटा मुलगा असेल तर मी आणि तो देव हे दोन आहेत म्हणून दुःख आहे. मी आणि तो देव जर एकच असेल तर दुःख होईल का? मग त्याला म्हणायचं अद्वैत. द्वैत म्हणजे दोन आणि अद्वैत म्हणजे एक. भक्ताची व्याख्या करताना समर्थ म्हणतात, भक्त म्हणजे काय सांगता येईल? खंडू काका, भक्त म्हणजे काय वाटतं तुम्हाला? नाम जप करतो तो भक्त. जो देवापासून विभक्त होतो बरोबर आहे. रोज सकाळी राम फेरीला गेले तो भक्त. जो कीर्तन ऐकतो तो भक्त. तो कीर्तन सांगतो तो भक्त. कीर्तनकाराने विदाई घेतली तर तो भक्त नाही. भक्ताची व्याख्या अशी आहे. बघा, हे तर सगळेच करतात. बघा, प्रत्येक जण मंदिरात जातो, पण तो भक्त नाही. जो रामनामाचा जप करतो तो भक्त नाही. बघा, आपण मराठीमधला शब्द आहे विभक्त. विभक्त म्हणजे काय? वेगळं. जो देवापासून वेगळा आहे तो विभक्त. देव आणि तू एकच आहे तो कोण आहे? भक्त. की सोपी व्याख्या आहे. जो विभक्त नाही तो भक्त. द्वंद्व संपलं, अद्वैत आलं की एक रूप होत आहे. आता आनंद पाहिजे. एक 10-15 मिनिटं झालं. 10 मिनिटं 6:15 मिनिटांनी सुरू केलंय. 7 वाजले. मला आयोजकांनी 1 तास दिलेला आहे. 10 मिनिटं बोलतो. काय वाटतं गोपी महाराज, आनंदाचं ठिकाण कोणतं आहे? ठिकाण नाहीये, शोधावं लागतं. शोधावा लागतो अनुभवाला. सुनील, आनंद निरामयमध्ये का घरी? सुनील निरामयला का तुमचा सहकारी? नाही सांगताय. बरं बरं, हे 3 फोटो आहेत ना. आता मला सांगा, याच्यामध्ये आनंद कुठे आहे? मत्स्यधर देवीच्या मंदिरात आनंद आहे का? त्या फार्म हाऊस आहे तिथे आनंद आहे का? जेलमध्ये आनंद आहे? बरोबर आहे. बरं, दुःख कुठे आहे मग? सगळ्यात जास्त दुःख कुठे असं का? जेल. नक्की पटलं सगळ्यांना? बरं, आता मी पुढची स्लाइड दाखवणार आहे तेव्हा तुमचं हे बदलेल. बघायचं का, देवीच्या मंदिरात आनंद असेल तर पुजारी सगळ्यात जास्त आनंदी असला असता. तो सोन्या कुठे गेला? सोन्या होता ना कुठे? गुरुवार मंडू काका आहेत नाही ना? मंडू काका आहेत. मग ते जास्त आनंदी पाहिजे होते ना, असं आहे का? किंवा त्या पंढरपूरच्या मंदिरामधले ते बडवे असतात किंवा तिथले पुजारी किंवा गुरव असतात, ते सगळ्यात जास्त आनंदी पाहिजे होते. तसं आहे का? नाही आहे. मग तिथे आनंद नाही आहे. बरोबर. आणि जेलमध्ये जर दुःख असेल तर ही 2 मंडळी जेलमध्ये आनंदी कशी असली असती? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी मंडालेच्या जेलमध्ये राहून गीता रहस्य ग्रंथ लिहिला. बघा, गीता रहस्य लिहिण्यासाठी दुःखी असून चालत नाही. तिथे आनंदी असेल तरच ग्रंथ संपदा निर्माण होते. सावरकरांनी अंदमानाच्या जेलमध्ये कमला हे महाकाव्य लिहिलं. तुमची संकल्पना आधी अशी होती की जेलमध्ये दुःख आहे, देवीच्या मंदिरामध्ये आनंद आहे. ही संकल्पना कशी आहे? खरी का खोटी? करेक्ट. ही
तुम्हाला आनंद हा जेलमध्ये किंवा मंदिरामध्ये नसून कुठे येतो? आतमध्ये. पण दिशा दिशा किती आहेत सांगा बरं शैलेश शैलेश सर, दिशा किती आहेत? 16. बरं, कोणत्या कोणत्या सांगता येतील? म्हणजे 4 मुख्य दिशा आणि 4 उपदिशा, 8. वर खाली 10. बाकी 6 कोणत्या आहेत अजून? 10. ठीक आहे, मान्य सगळ्या 10 दिशा आहेत. बरं, पूर्व कोणती येते इथे? समोरची पूर्व आहे, मान्य सगळ्यांना? बरं, मी तर पंढरपूरला गेलो तर माझ्या समोरची पूर्व असेल का? ती मागे असेल, इकडे असेल. दिशा बदलत आहे, बरोबर आहे, कारण पृथ्वी फिरतीच आहे ना, त्यामुळे दिशा बदलणार आहे. परंतु एक दिशा अशी की कधीच बदलत नाही. तुम्ही पलंगावर असा, पंढरपूरला असा किंवा अमेरिकेत असा, ती असते आत आणि बाहेर. मग आनंद आत पाहायचा का बाहेर पाहायचा? पटलं सगळ्यांना? मला वाटतं हे छोटे मुलं जास्त समजते मोठ्या मुलांपेक्षा. तुम्हाला पण मुलं म्हटलं बरं का, मोठ्याला सुद्धा. म्हणजे आम्हाला योग आला होता मागच्या डिसेंबरमध्ये, आम्ही अंदमानला गेलो होतो, तेव्हा त्या पावनभूमीला आमचं दर्शन झालं त्या पावनभूमीचं, की ज्या कोठडीमध्ये बसून सावरकरांनी कमला हे महाकाव्य लिहिलं होतं. मग आनंद कोणाकडे? जो पहिली स्टार्ट होती आपली, युधिष्ठिर, पांडव, श्रीकृष्ण आणि बाणावर झोपलेले आजोबा. काय नाव त्यांच्या आजोबाचं? त्या भीष्मपिता. आठवली का ती स्लाईड? तिथं भीष्मांनी युधिष्ठिरला सांगितलं, आनंदो नंदनो नंद सत्य धर्मा त्रिविक्रम प्रमोदन. हा बघा पहिल्या चरणातला शब्द आहे, प्रमोदन. जो प्र शब्द लागतो ना, तेव्हा तो साठा असतो खूप मोठा. म्हणजे प्रशांत, म्हणजे सगळ्यात जास्त शांत आहे तो प्रशांत. तसा प्रमोदन म्हणजे मोद म्हणजे आनंद, ज्याच्याकडे सगळ्यात जास्त आनंद आहे तो प्रमोदन. समजा शब्द तुला मी पैसे दिले, तुझं नवीन लग्न झालं त्यामुळे तुला पकडतो तुला की एक 5 किलो तांदूळ घेऊन ये. तू कुठं जाशील? किराणा दुकानामध्ये जाशील. तर तुला म्हटलं की 10 पोते गहू घेऊन ये. किती? 10 पोते. मग कुठं जाता तुम्ही? मोंढ्यात जातात. मग तुला म्हटलं थोडा आनंद घेऊन ये, कुठं जाशील? थिएटरमध्ये का वैष्णवीकडे? आनंद किती पाहिजे? थोडा पाहिजे का खूप पाहिजे? थोडा. आणि खूप पाहिजे असं तू कुठं जाणार? ज्याच्याकडे खूप आनंद आहे. आगार हा शब्द ऐकला सगळ्यांनी? आगार कुठं लिहिलेलं असतं? बस स्टँडला काय म्हणतात? आगार. कारण तर बस खूप असतात. मिठागार म्हणजे काय? जिथं मीठ खूप आहे ते काय? मिठागार. समिठागार, गुहागार, दिव्यागार, असं ज्यात आगार म्हणजे साठा. ज्याकडे खूप साठा आहे त्याला म्हणतात आगार. मग आनंद घ्यायला कुठं जायचं आपण? ज्याच्याकडे खूप आनंद आहे. तो आनंदमयस्तम ब्रह्ममया. हे कुठलं चरण आहे? कोणत्या स्तोत्राचं आहे? अथर्व शीर्षामध्ये काय दिलेलं आहे? तो आनंदमयस्तम ब्रह्ममया. मग ज्याच्याकडे खूप आनंद आहे, कोणी त्याला गणपती म्हणेल, कोणी त्याला विष्णू म्हणेल, कोणी खंडोबा म्हणेल, कोणी अल्ला म्हणेल, कोणी येशू म्हणेल, कोणी मच्छुदर, कोणी काही म्हणेल, परंतु तो परमपिता परमेश्वर हा एकच आहे. नावं जरी वेगळे असले तरी तो एकच आहे. शेवटी सगळं पाणी कुठे मिळतं? रुचीना वैचित्र्या द्रुतकुटील नाना पतदुषाम नृणामेको तमस्तगम वैसा अर्णव. जे विवेकानंदांनी शिकागो मधल्या भाषणामध्ये हा श्लोक वापरला होता शिवमहिम्नामधला. शेवटी सगळे जलबिंदू हे कुठे मिळतात? सागराला. तसंच आपण कोणाची भक्ती केली शेवटी कुणाला मिळते? त्या परब्रह्माला मिळते. म्हणून सर्व सुखाचे आगार बाप रुक्मादेवी वरू. आपल्याला ज्याच्या ठिकाणी खूप सारा आनंद आहे त्याच्याकडे आपण गेलं पाहिजे. त्यासाठी वैराग्य आलं पाहिजे. वैराग्याचा अर्थ काय लावतात भूतपल्ली काका? आपण वैराग्य कशाला म्हणतो?
सर्व सोडून देणे म्हणजे मग हे कपडे काढायचे, भगवे कपडे घालायचे, जंगलामध्ये निघून जायचं. म्हणजे विवेकानंदांनी जे केलं होतं ते काय होतं? वैराग्य. बरोबर आहे की रामकृष्ण परमहंसांनी काय केलं होतं? त्यांनी बायकोने लग्न केलं घरच्यांच्या आग्रहाखातर. समर्थांनी लग्न केलं नाही तर त्यांच्या मंडपातून धूप ठोकली. रामकृष्णांनी लग्न केलं परंतु आजन्म बायकोला स्पर्श नाही केला. हे वैराग्य मोठं का ज्यांनी लग्नच केलं नाही ते वैराग्य मोठं? रामकृष्णांचं मोठं. वैराग्याची साधी डेफिनेशन आहे डिटॅचमेंट. काय? डिटॅचमेंट म्हणजे इन्व्हॉल्ड आहे परंतु वेगळा आहे. एक छोटं उदाहरण देतो. क्रिकेटची मॅच चालू आहे, एक अंपायर उभे आहेत, समोर सचिन खेळ, समजा अंपायर कुलकर्णी नावाचे अंपायर आहेत, समोर सचिन तेंडुलकर बॅटिंग करतोय. सचिन तेंडुलकर 99 रनांवर आहे. ग्लेन मॅग्राथनी बॉल टाकलाय आणि LBWचं अपील झालंय. तर कुलकर्णी अंपायर सचिनचे खूप मोठे फॅन आहेत. त्यांना वाटतं सचिनची सेंचुरी झाली पाहिजे परंतु तिथे ते कोण आहेत? अंपायर आहेत. त्यांचं एक मन काय म्हणतंय, यार मला फेवरेट प्लेअर खेळतो त्याची सेंचुरी झाली पाहिजे पण एक लेग बिफोरची अपील दिली आहे, आउट आहे का नॉट आउट आहे काय समजत नाहीये. त्या ठिकाणी त्या अंपायर मधला त्यांचा जो सचिन तेंडुलकरचा भक्त बाजूला झाला पाहिजे, डिटॅच झाला पाहिजे. त्याला म्हणायचं वैराग्य. काम करत असताना सुद्धा त्याचा संग न लागणे त्याला काय म्हणायचं? वैराग्य. संग हा तुमच्या कुऱ्हाडीने छेदून टाकायचा. अध्याय 15 भगवत गीता. ही सोपी वाक्य आहे. अजून बघा आपल्या सगळ्यांमध्ये वैराग्य आहे बरं का. एखादं घर जळत आहे त्याचा अनलॉक घड्या दिसत की एक परत एक 65 वर्षाची गृहस्थ आहेत. हे घर जळत आहे ते बघतायत घराकडे बरं का. आणि घर जळतंय एकदम मस्त बघताय. त्यांचा मोठा मुलगा येतो म्हणतो, बाबा आपलं घर जळतंय तुम्ही असं काय बघताय? तिथं काहीतरी प्रयत्न करा, फायर ब्रिगेडला बोलवा. अरे वेड्या काही घाबरू नकोस म्हणे, मी 8 दिवसापूर्वी ते घर कुलकर्णीला विकलंय. मग तो मुलगा पण मस्त बघतोय घराकडे, एन्जॉय करतोय. बघा बरं का. काही मिनिटापूर्वी काय होतं, त्या मुलाचं ते घर होतं म्हणून त्याला काय वाटत होतं? वाईट वाटत होतं. आता ते घर त्याचं नाही, विकलंय म्हणून तो खूप हॅप्पी आहे. एक 20-25 मिनिटांनी लहान मुलगा येतो आणि तो म्हणतो, अरे तुम्हाला दोघांना येणं लागलं का म्हणे, ते घर जळते आपण तुम्ही काय? तो म्हणतो, अरे दादा बाबांनी ते घर 8 दिवसापूर्वीच कुलकर्ण्याला विकलंय, काही तू टेन्शन घेऊ. अरे बाबा त्यांनी कालच येऊन विसर परत दिलाय म्हणे मला. आता तिघही रडायला लागले. बघा आता घर तेच परंतु त्या घरामध्ये मी जडला होता. माझं घर हे जडलं होतं म्हणून वाईट वाटत होतं. हे माझं नाहीच असं म्हटलं तर वाईट वाटणार नाही. हे कुणाचं आहे? सगळं रामाचं आहे. आनंदवन भुवनी मधलं मला खूप आवडती ओवी आहे. राम करता राम भोगता राम राज्य भूमंडळी सर्वस्व मीच देवाचा देव माझा कसा म्हणू. हे सगळं तर देवाचं असेल. रजिस्ट्री कोणाच्या नावावर आहे? रामाच्या नावावर आहे. निराम असलं कोणाचं आहे? रामाचं आहे. म्हणून मी तिथं कोण आहे? तिथं मुनीम म्हणून काम करतोय. अशी जर भावना आली तर पेशंटने बिल भरलं काय नाही भरलं काय. आता हे 2 माझे स्टाफ इथे आहेत, गणेश आणि सुनील. बिल नाही भरलं तर त्यांच्या पगारात फरक पडणार आहे का? माझ्या पगारात पडणार आहे ना. हा पण रामाने ठरवून दिलेलं आहे की तुला इतका पगार मी देणार आहे, तू कितीही काम कर. मी 10 पेशंट बघितले, 100 पेशंट बघितले तरी मला घर चालवायला ₹1,00,000 पुरतात. ते ₹1,00,000 सोडून जे आले ते रामाचेच आहेत ना. मग जाऊ दे ना, रामाला काय फरक पडतो. अशी भावना जर मनात आली ना तर व्यवसायामधल्या होणाऱ्या नुकसानीचा सुद्धा राग येत नाही, दुःख होत नाही. एक छोटा एक प्रसंग सांगतो. पुण्यातलं घर आहे बरं का. हा 2-3 मजली घर आहे. खालच्या मजल्यावर बरोबर देशपांडे कुलकर्णी नाव बरे असतात आणि पुण्यामध्ये शोभतात सुद्धा.
हा, खाली देशपांडे राहतात, वरती कुलकर्णी राहतात. गोखले आले, ते कुलकर्णी सॉरी वरती गोखले राहतात. गोखले खूप आनंदी असतात, खूप हसतात. तर तुम्ही हा पाहिला का, बनवा बनवी पिक्चर पाहिला का? त्यात तो कसा असतो, आनंदी आनंद गडे. ते जेव्हा ते किराणा घर सोडतात तेव्हा खूप आनंद होतो, एकदम आनंद, एकदम डान्स करतो आनंदी. तो जोशी विचारला, ओ जोशी, जोशी गोखले एवढे आनंदी का म्हणा तुम्ही? अरे म्हणे खालच्या देशपांड्याला 10 लाखाची लॉटरी लागली, पण त्यांना लॉटरी लागली तर तुम्ही का आनंदी? त्यांचं लॉटरीचं तिकीट हरवलं म्हणे. बघा, त्याचा लॉटरीचं तिकीट हरवलं म्हणून याला आनंद. म्हणजे लोक कशा कशा आनंद शोधतात. आनंद म्हणणं भुवनी, आनंदाचं भुवन कुठे हे या काव्यामध्ये आहे. वेळाभावी मी आता हे काही अजून लांबवत नाही, परंतु आनंदाचं भुवन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जर आपण गेलो तर आपल्याला आनंद लाभणार, यात शंका नाही. भगवद्गीतेमधील 15व्या अध्यायाचा श्लोक आहे, न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यत्कत्वा न निवर्तन्ते तत्धाम परमम्. ज्या ठिकाणाहून बघा, जर तुम्हाला असं एखादं ठिकाण दिलं की ज्या ठिकाणी फक्त आनंदच आनंद आहे, दुःखच नाही, तर तिथून परत यावं असं वाटेल का? यावं असं वाटणार नाही. मग ते ठिकाण कोणतं आहे? यद्गत्वा न निवर्तन्ते, जिथून परत यायचीच गरज नाही किंवा परतीचं तिकीटच निघत नाही, ते ठिकाण म्हणजे कोणी त्याला आनंदवन म्हणेल, कोणी परमधाम म्हणेल, कोणी वैकुंठ म्हणेल, कोणी पंढरी म्हणेल, कोणी कैलास पर्वत म्हणेल. प्रत्येकाने आपापल्या भावानुसार वेगवेगळी नावं दिलेली आहेत, परंतु ते ठिकाण म्हणजे तद्धाम परमम् मम. समर्थांचे वचन किंवा कोणत्याही एखाद्या संतांचे भगवद्गीता समजायला फार अवघड असते. समर्थांच्या आनंद भुवनामधलंच एक ओवी आहे, 11 11 बहुवक्रा काय 11 कळेची ना, गुप्त ते गुप्त जाणारे आनंद वनभुवना. एक छोटी गोष्ट सांगतो आणि मग आपण समारोपाकडे जाऊ. बघा, जो पहिलं मी अभंग सांगितला होता की रूप पाहता सुखी झाले हो साजनी. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात? सुखी झाले हो साजनी. साजनी म्हणजे काय? गर्लफ्रेंड. माऊली असं म्हणतील का बरं? गर्लफ्रेंड सुखी झाले असं म्हणतील का? तर माऊलींना तिथं साधनी म्हणजे बुद्धी हे अपेक्षित आहे. पण हे समजण्यासाठी आपल्याला काय लागतं? अभ्यास लागतो, सहवास लागतो, आणि ज्याला हे अवगत आहे त्याचा कडून काहीतरी अनुग्रह घ्यावा लागतो. एक जुनी गोष्ट आहे, असंच एक गाव असतं, त्या ठिकाणी एक व्यापारी असतो. त्या व्यापाऱ्याने खूप पैसे कमवलेले असतात आणि त्या सगळ्या पैशांचं रूपांतर एका सुवर्ण मुद्रामध्ये केलेलं असतं, आणि त्या सुवर्ण मुद्रा एका मंदिराच्या मध्ये लपवून ठेवलेल्या असतात. आणि तो एक गुरुच्या काळी बघा पुढे गाडून ठेवायचे, हो का नाही? त्याच्याकडे लपवून ठेवलेले असतात. तो एका व्यापाराला बाहेर गावाला जातो, तिकडे त्याचा मृत्यू होतो, त्या मुद्रा काही सापडत नाही. मुलगा लहानाला मोठा होतो, कर्जबाजारी होतो, त्याला काही खूप गरिबी येते. तर त्या मुलाच्या गरिबीला कंट्रोल तो मुलगा म्हणतो, यार माझे एवढे श्रीमंत होते, त्याने खूप पैसे जमून ठेवले होते, की इतके काही वाईट नव्हते, त्याने कुठेतरी ते ठेवले असतील, ते कुठे ठेवले हे मी शोधले पाहिजे. तर जुने संदूक काढतो. संदूक माहिती आहे काय? संदूक म्हणजे काय? जुनी पेटी. ते संदूक काढतो, संदूकामध्ये डायऱ्या काढतो. त्या डायरीमध्ये त्याला सापडतं की चैत्र शुद्ध द्वादशीला खंडोबाच्या मंदिराच्या कळसात मी पैसे लपवून ठेवले, बर का? आता मग तो लागतो गावकऱ्यांच्या मागं की मला ते मंदिर तोडू द्या, तिथं सुवर्ण मुद्रा आहे, तुम्हाला मी 20 टक्के दिलं म्हणतात. नाही हो नाही हो. तर शेवटी ग्रामसभा भरते, म्हणजे ठीक आहे बा, तू मंदिर परत बांधून दे जसं आहे तसं, आणि सोन्याचा कळस लावून दे, मंदिर पाड. 2 महिने मंदिर पाडलं जातं, पूर्ण मंदिर पाडतात, परंतु काही सापडते. कळस असं असतं बरं का? पूर्ण खोदकाम करून सगळं कळसाला काही सतत हात लावत येतो, कळसावर जातो, कळस उघडतो, सापडत नाही.
मग 2 महिने होतात ते होतात. गावकरी आता मागे येतात की मंदिर बांधून दे, तू नुकसान केलंय. तो म्हणतो बरं बरं करतो काहीतरी, आत्महत्या करता विचार येतो. मग असंच ही वार्ता सगळीकडे पसरते. 4-5 गावा पलीकडे काका राहत असतो. ते काका येतात, म्हणतो काय रे पुतण्या, काका मला वाचवा. काका वाचवायला येतात. आजकालचे काका वाचवत नाहीत किंवा वाचवतात सुद्धा, राजकारणाशी संबंध लावू नये. तर तो येतो काका, तो तुम्हाला दाखवली डायरी. तो डायरी घेतो आणि शोधतो. चल म्हणे आता कोणता महिना चालू आहे, मार्गशीर्ष चालू आहे. 3 महिने त्या मंदिरात जप कर म्हणे, श्रीराम जय राम जय जय राम. ठीक आहे सगळं झालं, जप करतो. चैत्र मास येतो, चैत्र शुद्ध द्वादशी येते. दुपारी 2 वाजता मी तिथं ठेवलेलं आहे. 2 वाजता चल म्हणे आता प्रदक्षिणा मार. तो प्रदक्षिणा मारतो त्या मंदिराला खंडोबाच्या. बघ म्हणे कळस कुठे आहे, तिथे आहे. अरे मी कळसात गेलो होतो, मला नाही सापडलं. बोलू नको, कळस कुठे आहे, तिथे. वाजले किती, 2. सावली कुठं पडली कळसाची, पाठीमागं. तिथं खोद म्हणे, तिथं तो हंडा सापडतो. बघा वाक्य तेच, ओळी तीच, अर्थ कुणाला समजला, काकांना. कारण काका जाणते होते म्हणून जाणत्याचे पाय धरावे. तसंही जे समर्थांचे किंवा संतांचे वचन असतात ज्यामध्ये आनंद लपलेला आहे ते आपल्याला समजत नाही. त्यासाठी जाणता कोणतरी लागतो. वैराग्य म्हणजे प्रपंच सोडणे नाही. गवळी कपडे घालून वर हिमालयात जाणे त्याला वैराग्य म्हणत नाही. त्याला फार तर फार संन्यास म्हणा तुम्ही, पण वैराग्य नाही. वैराग्य म्हणजे डिटॅचमेंट. कोणतेच संत प्रपंच सोडून जा असं म्हणत नाही. समर्थ काय म्हणतात, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. जर का प्रपंच सोडून परमार्थ केला तर काय होईल, प्रपंच सोडून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायाला, मग त्या करंट्याला परमार्थ कैसा श्रीराम. परमार्थ सोडून प्रपंच करसी तरी तू हेमयातना भोगीसी, अंती परमकष्टी होसी हेमयातना भोगिता श्रीराम. बरं मला सांगा, काही लोकांना पैशामध्ये आनंद वाटतो तर आपण लक्ष्मी म्हणतो. व्यापारी लोक काय म्हणतात, वैश्य लोक काय म्हणतात, बँकर्स काय म्हणतात, शैलेश काय वाटतं, देवगिरीला खूप डिपॉझिट आलं, लक्ष्मी खूप आली म्हणजे काय झालं, आनंद आला. किंवा आता चिटणीस काकांना अभ्यासाची खूप आवड आहे. त्यांना वाटतं मला अमुक एखादं पाठ झालं, सरस्वती प्रसन्न झाली की काय झालं, आनंद झाला. एखादा आता महाराज गेले, गोपी महाराजला भजनाची फार आवड आहे. गोविंद 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 भजन केलं की आनंद मिळाला. बघा 3 प्रकारचे लोक आहेत. ज्याला पैसा म्हणजे लक्ष्मी खूप मिळाली म्हणजे आनंद, सरस्वती खूप मिळाली म्हणजे आनंद, किंवा गोविंद गोविंद केलं म्हणजे हे 3 एकत्र मिळालं तर काय होईल, परमानंद. मग 3 कुठे मिळतील बरं, लक्ष्मी मिळेल बँकेमध्ये, सरस्वती मिळेल शाळेमध्ये आणि गोविंद गोविंद मंदिरामध्ये. मग 3 एकत्र मिळण्याचं ठिकाण आपल्याकडे आहे, आपल्या हातात आहे. ते म्हणजे कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये करमूले तू गोविंदम प्रभाते. आपल्या हातामध्ये आपल्या आनंदाची गुरु किल्ली आहे. इकडे तिकडे पुढे जायची गरज नाही. शेवट सांगतो की आम्ही एक निरामय निर्माल्य संकलन नावाने उपक्रम सुरू केलेला आहे. ज्याच्या सगळ्या मंदिरातले आम्ही निर्माल्य जमा करून त्याचं कंपोस्ट खत करायचा आम्ही प्रयत्न करत आहोत. माहिती नाही किती सक्सेस होईल काय नाही, परंतु या गणपती नवरात्रामध्ये असं दिसलं की सगळे निर्माल्य नदी नाल्यामध्ये पडतात. असं होऊ नये हा एक प्रामाणिक उद्देश. ज्यांना कुणाला शक्य असेल त्यांनी सुद्धा आपल्या घरातले निर्माल्य आमच्या संकलन केंद्राला द्यावे. समरी करतो, आनंदाची गुरु किल्ली, कर्मफळाची अपेक्षा करू नका, दुसऱ्याचे सुखावर जळू नका. दुःखाचं मूळ कारण काय, जन्म हेच मूळ कारण आहे. परंतु जन्म मिळाल्यावर सुद्धा आनंदी राहणं हे आपल्या हातात आहे. संसार नेटका करा, परमार्थ पुरता करा. प्रपंच आणि परमार्थ याची सांगड घालता आली पाहिजे आणि सज्जन संगती धरता आली पाहिजे. आपण शेवटी शांती मंत्र म्हणू आणि या ठिकाणी थांबू. आपल्या सर्वांना निरामय आरोग्य लाभो ही अपेक्षा. ओम सर्वे भवन्तु
सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः जय जय रघुवीर समर्थ आजची सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो काही चुकलं असेल तर माफ करा